दुसऱ्याच्या एक्झिबिशनला व्हिजिट करायला मी नेहमी जायचे, पण आज मी स्वतःचा देविका कलेक्शनचा स्टॉल इथे लावला. हे 2 दिवस आमच्यासाठी नवीन नवीन गोष्टी शिकण्याचे आणि अनुभवायचे होते. कोणाला वाटेल ह्यात काय मोठं आहे, पण असं नाही आहे. शून्यातनं जे वर येतात त्यांना प्रत्येक पाऊल हे महत्त्वाचं असतं, कारण त्याच्यामुळेच त्याला किंमत पण राहते. आमचे ड्रेसेस इतके रिजनेबल होते ना, की लोक फिरून परत आमच्याकडे ड्रेसेस परचेस करायला यायचे. त्यातल्या या दोघी मायलेकी या परत सगळ्या फिरून आमच्याकडे ड्रेस घ्यायला आल्या. हे कस्टमर इतके छान होते ना, प्रत्येकाने आम्हाला खूप सुंदर असा प्रतिसाद दिला. प्रत्येकाशी कन्व्हर्सेशन पण इतकं छान झालं. सगळ्यांनी देविका कलेक्शनला नेहमी जोडून राहण्याची हमी दिली. इतके छान आणि इतके सुंदर असे लोकांनी आम्हाला कमेंट्स दिले, की त्याच्यामुळे आमचे 2 दिवस खूप सुंदर आणि खूप मजेत पण गेले. 2 गोष्टी नवीन शिकायला पण मिळाल्या, 2 गोष्टी अनुभवायला पण मिळाल्या आणि मजा पण फार आली. आमच्या बाजूला ना एक काकू होत्या, वयस्कर काकू होत्या. त्यांना पाहून तर असं वाटलं, की आपण काहीच नाही, आपण तर अजून खूप प्रयत्न करणं बाकी आहे. आणि ही माझी मैत्रीण रेवती, हिला काय म्हणू, हिने 2 दिवस माझी इतकी भरभरून साथ दिली. प्रामाणिकपणे सगळं घरचं सांभाळून तिने माझ्यासोबत मेहनत केली. आपली काही माणसं असतात ना, जी आजूबाजूला आपल्यासोबत असतात, ते आपल्या फक्त प्रेमापोटी आपल्यासाठी सगळं काही करतात. त्यातल्या या माझ्या मैत्रिणी आणि माझ्या जावा या सगळ्यांनी मला खूप साथ दिली, खूप पाठिंबा दिला. आणि तसंच गृहिणीला काय हवं असतं, ते प्रत्येकाला काय हवं असतं, की आपल्याला आपली एक स्वप्न जी असतात त्याला समोर नेण्यासाठी एक पाठिंबा हवा असतो. आणि तोच पाठिंबा मला माझ्या घरच्यांकडनं पण मिळाला. माझे आई बाबा, माझे सासू सासरे आणि मुख्यतः माझा नवरा, या सगळ्यांनी या 2 दिवसात इतकं सगळं सांभाळून घेतलं ना, की मला मुलींकडे आणि घराकडे लक्ष द्यायची गरजसुद्धा पडली नाही. असंच प्रत्येक गृहिणींनी स्वप्न आपलं समोर न्यावं आणि नवीन नवीन क्षेत्रात आपली प्रगती करावी, असंच मला वाटतं. थँक्यू.